आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर जरूर करा. मी शेअर करा का म्हणते तर बऱ्याच महिलांना अडचणी आहेत म्हणून मी शेअर करा म्हणते. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आणि या योजनेसंदर्भात सगळ्यांनाच माहिती आहे की ई-के-वाय-सी करायची. आता मी ई-के-वाय-सी का बोलत असते सारखंच कारण ह्या ई-के-वाय-सी मध्ये बऱ्याच महिलांना भरपूर अडचणी येत आहेत. तसं आपल्याला फेसबुकलाही कमेंट आलेले आहेत, यूट्यूबलाही कमेंट आलेले आहेत की ताई ई-के-वाय-सी होत नाहीये. काय करायचं? ई-के-वाय-सी होत नाहीये. आता ई-के-वाय-सी होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात असं तुमचं म्हणणं आहे. आता प्रॉब्लेम काय आहेत? तर ताई आम्हाला एरर जेव्हाही आम्ही लॉग इन करतो एरर येत आहे किंवा आम्हाला ओ-टी-पी येत नाहीये. ओ-टी-पी आला तर ओ-टी-पी सबमिट होत नाहीये किंवा मग ओ-टी-पी यायला उशीर होतोय. बरोबर? तुमचं आधार कार्ड जे आहे ते पात्र यादीमध्ये सबमिट नाही किंवा समाविष्ट नाही. असा जो काही तुम्हाला एरर येत असेल किंवा ओ-टी-पीला प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी एकच सांगणार आहे, महत्त्वाची बातमी आहे ही आणि मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आहे जेव्हापासून ई-के-वाय-सीचा अपडेट आलेला आहे. तर बघा काय होतं ना, आता जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. बरोबर ना? घेतलेला आहे ना. आता त्या सगळ्या महिला एकाच वेळेस जर वेबसाईटवर किंवा ह्या पोर्टलवर गेल्या तर ऑब्व्हियसली काय होणार आहे तर ही साईट जी आहे ती हँग होणार आहे, सर्व्हरला प्रॉब्लेम येणार आहे किंवा एका वेळेसच सर्व लोकांना तिकडनं ओ-टी-पी पाठवणं शक्य होणार नाही. बरोबर ना? ह्याच्यावर मी तुम्हाला पर्यायी मार्ग काय दिलेला आहे सर्वांनाच मी हे सांगितलंय. तशा पद्धतीने महिलांनी केलं पण बरं का. जे मी सांगितलं काय केलं तर महिलांना मी सांगितलं होतं शक्यतो पहाटे ई-के-वाय-सी करा किंवा रात्री 12च्या नंतर ई-के-वाय-सी करा. तर शक्यतो पहाटे ई-के-वाय-सी होते कारण त्यावेळेस सर्वच महिला लॉग इन असतात असं नाही आणि रात्री 12च्या नंतर पण बऱ्याच महिला लॉग इन नसतात. त्यामुळे तिथं कमी जो आहे तो लोड असतो ई-के-वाय-सी साठी. तर त्या संदर्भात काय होतं त्यावेळेस तिथं काय होतं तर तुम्हाला लवकर ओ-टी-पी येतो. बरोबर? ओ-टी-पी लवकर येतो. त्याचबरोबर तुम्हाला जे आहे ते एरर येत नाही. बरोबर? एरर पण येत नाही, ओ-टी-पी लवकर येतो, ओ-टी-पी सबमिट सुद्धा लवकर होतो. येतं का लक्षात? तर ही अशा पद्धतीने प्रोसिजर करा आणि नक्कीच हे सांगणं जे व्हिडिओ माझ्या YouTubeला पाहतायत त्यांनाही सांगते. हे व्हिडिओ जे माझे Facebookला पाहतायत मी त्यांच्यासाठीही सांगत आहे, की तुम्ही सर्वांनी पण अशीच प्रक्रिया करा. मी हे बऱ्याच महिलांना सांगितलं आणि त्या महिलांनी तशा पद्धतीने जेव्हा रात्री ई-के-वाय-सी केलेली आहे त्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत आपले जे WhatsApp ग्रुप आहेत ना, तिथंही मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत, की ताई तुम्ही सांगितलं आणि आम्ही रात्रीचं ई-के-वाय-सी केली तर आमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल आहे आणि लवकर होतीये. बाकी जे आहे आपलं सेकंड आधार कार्ड किंवा बऱ्याच महिलांनी प्रश्न त्यांना जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला काही हो करायचं होतं, काही ठिकाणी तुम्हाला नाही करायचं होतं. तर बऱ्याच महिलांनी होच्या जागी नाही केलंय, नाहीच्या जागी हो केलंय. त्या संदर्भात मी सरकारला टॅग करून व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत. आता ह्याच्यावर काय उत्तर येतं का ते पाहू. म्हणजे जसं की ई-के-वाय-सी संदर्भात ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील तर एडिटचा ऑप्शन आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड आणि सेकंड ओ-टी-पी येण्यासाठी नंबर नाही त्यांच्यासाठी काहीतरी अपडेट येणं खूप गरजेचं आहे. या संदर्भात मी ऑलरेडी सगळीकडे व्हिडिओ शेअर केलेले आहेत माझ्या सगळ्या सोशल मीडिया हँडलला. तर नक्कीच तुम्ही Googleवर सुद्धा मला सर्च करू शकता. माझे सर्व सोशल मीडिया हँडल तुम्हाला Googleवर सुद्धा पाहायला भेटतील आणि मला आपल्या सर्व सोशल मीडियाची माहिती हवी असेल तर तुम्ही मनीषा धुमाळ ऑफिशियल किंवा मनीषा धुमाळ हे Googleला जाऊन सर्च करू शकता. हे नाव तुम्हाला सर्व माझे सोशल मीडिया त्या ठिकाणी दिसणार आहेत. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची माहिती होती की ज्याही महिलांना ई-के-वाय-सी करायला एरर येत आहे, ओ-टी-पी येत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत आहे त्यांनी अशा पद्धतीने ही सर्व प्रोसिजर करून घ्या. नक्कीच तुमची ई-के-वाय-सी होणार आहे आणि ई-के-वाय-सी नाही केला तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तुम्हाला जर पुढे लाभ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ही ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. बऱ्याच महिलांचे प्रश्न आले की ताई आम्ही बँकेची ई-के-वाय-सी केली आहे, मग आम्ही कशाला आता ई-के-वाय-सी करायची? तर ही ई-के-वाय-सी जी आहे ती योजनेची ई-के-वाय-सी आहे. ही जी ई-के-वाय-सी आहे ही बँकेची ई-के-वाय-सी नाही. तुम्हाला योजनेच्या अंतर्गत ही ई-के-वाय-सी करायची आहे. तर नक्कीच हे तुम्हाला समजलं असेल मला जे सांगायचं आहे. बाकी अजून काही प्रश्न असतील तर अवश्य कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.